नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. महाराष्ट्राच्या राजकारणानं शेवटी एक वेगळंच वळण घेतलंय. अर्थात एकनाथ शिंदे या बंडखोर गटानं उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं खरं, परंतु मी पुन्हा येईन असा नारा देणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री बनतात काय, असं सिच्युएशन असताना अचानक एकनाथ शिंदे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्र्याची माळा पडली आणि सगळीकडेच एक वेगळंच म्हणजे विचित्र, म्हणजे भाजपवाल्यांना तर हा निर्णय कसा काय घडला हेच अजून पटत नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. या एकंदरीत परिस्थितीवरती आणि एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री बनणं ही जी काही नवीन स्ट्रॅटेजी भाजपने आखलेली आहे त्या संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आज चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राचे सिनियर जर्नलिस्ट, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक आणि व्यवसायाने ते स्वतः एक वकील म्हणून काम करतात, ते अभिजित ब्रह्मनाथकर सर आमच्या सोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. गेले 9 ते 10 दिवस महाराष्ट्राच्या या भूकंपाचे धक्के आपण पाहतो आहोत आणि त्या बंडखोर गट जो आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तो सध्या गोव्यात पोहोचलेला आहे. गोव्यातल्या ताज हॉटेलमध्ये तो मस्तपैकी एन्जॉय करतोय. टीव्ही वरती आताच त्यांनी शपथविधी सोहळाही बघितलाय आणि एक म्हणजे बंडखोरीला गोवा हा आधीच परिचितच आहे सगळ्यांना, त्यामुळे त्या बंडखोर गटानं गोव्यात येणं काही नवीन नाही. परंतु हे जे सरकार आता नवीन जे सरकार बनणार होतं, भाजपा आणि बंडखोर गट, आणि त्याच्यात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील अशी सगळ्यांचीच खात्री होती. परंतु शेवटच्या टप्प्यात अचानक एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र देणं आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणं, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं काय बघता? किशोर, ज्या पद्धतीनं मागच्या 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी झाल्या आहेत ते बघून एखाद्या दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी एखादा सुंदर चित्रपट बनवावा आणि त्याच्यात अनेक ट्विस्ट, टर्न, रोल कॉस्टर राईड आणि नाट्यमय घडामोडींचा समावेश असू शकतो. मी दाक्षिणात्य सिनेमा मुद्दामून म्हटलं. आजकाल हिंदीमध्ये चांगले सिनेमे बनत नाहीत. मागच्या काही दिवसांपूर्वी एक सिनेमा आला होता बाहुबली. त्या बाहुबली मधील एक सर्वात प्रसिद्ध वाक्य सगळ्यांनाच माहितीये, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा. आणि ते वाक्य व्हॉट्सअप, सोशल मीडिया, फेसबुक सगळीकडे होतं. तसं आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक वाक्य सगळीकडे चर्चिलं जाते, भाजपने एकनाथ शिंदे को सीएम क्यों बनाया. कारण असं काय घडलं मागच्या 48 तासात की 106 आमदारांचा पक्ष, त्याला 13-14 आमदारांचा पाठिंबा, असं 120चं बहुमत असलेला पक्ष 50 आमदार असलेल्या एका गटाच्या नेत्याला थेट मुख्यमंत्री करतो. हे अजून उलगडलेलं नाही. मग मी ही जेव्हा घटना घडली 4:30 वाजता पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा सांगितलं की महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील, त्यानंतर आम्ही राजकीय वर्तुळात बोलायला चालू केलं तर 2 कथा आम्हाला ऐकायला मिळाल्या. पहिली एक कथा, जेव्हा 20 जूनला एकनाथ शिंदेंनी काही आमदार घेऊन सुरतला गेले, त्या सुरतला ज्या चर्चा तिथल्या स्थानिक नेत्यांसोबत केल्या, त्यावेळेला काही जणांनी थेट भाजपच्या दिल्लीतल्या काही नेत्यांशी संधान साधून दिलं आणि तिथं गुवाहाटीला जायचं ठरलं. त्या प्रवासामध्ये शिंदेंनी एक अट टाकली, मी तर आता निघालेलोच आहे, मला उद्धव ठाकरे परत बोलवतायत, मी जर तिकडे गेलो तर तिकडलं सरकार वाचेल आणि मी जर तुमच्या सोबत आलो तर तुमचं सरकार वाचेल, पण तुम्ही मला मुख्यमंत्री करा. मग गुवाहाटीमध्ये 4-5 दिवस चर्चेच्या वेगवेगळ्या फेरी झडल्या गेल्या. काही आमदारांना निलंबित करण्याची नोटीस महाराष्ट्राच्या उपसभापतींनी काढलं, ते नाट्य सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्या दरम्यान पडद्यामागे या सगळ्या चर्चा चालूच होत्या आणि त्या चर्चेचा पूर्ण विराम आज सकाळी झाला. मला जे माझे सूत्र सांगतात त्यांचं म्हणणं, आज सकाळी गोव्यावरून निघायच्या आधी एकनाथ शिंदेंनी दिल्लीतील एका भाजपच्या फार मोठ्या नेत्याला फोन केला, मी जातोय, पण जर तुम्ही मला मुख्यमंत्रीपद दिलं तर फार चांगलं होईल, सन्मानानं आपण राज्य चालू, तुम्ही म्हणताल तसं करू. आणि त्यानंतर भाजपने याच्यावर विचार केला
आणि दुपारी 3 पर्यंत निश्चित झालं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस सत्तेच्या बाहेर बसणार आणि महाराष्ट्रात भाजप सेना असं सरकार येणार. पण अजून एक ट्विस्ट आला. तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, मी काही सत्तेत सहभागी होत नाही. मी सत्तेच्या बाहेर बसेल, पण भाजप सत्तेचा भाग बनेल. आणि त्यानंतर थेट जे.पी. नड्डांनी फोन केला देवेंद्रजींना आणि सांगितलं, देवेंद्रजी तुम्ही असं करू नका. तुम्ही सत्तेत आलं पाहिजे, तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. देवेंद्रजींनी नकार दिला. त्यानंतर अमित भाई बोलले. अमित भाई बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ते मान्य केलं आणि कॅमेरावर येऊन जे.पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होणार हे जाहीर केलं. त्यामुळं हे सगळं जे नाट्य पडद्यामागून घडत होतं, यात दिल्लीतले पक्षश्रेष्ठी, महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचा जो दूत दिल्लीशी बोलत होता, एवढ्याच लोकांना माहिती होतं. त्यामुळं ते धक्का अजून जास्त जाणवला. थोडी याची चर्चा झाली असती, थोडं लोकांना माहिती असतं की बाबा शिंदे मुख्यमंत्री होणार, तर हा धक्का पचवायला सोपं गेलं असतं. पण ते धक्का पचवणं अवघड होत आहे. आणि आता तुम्ही जर बघितलं तर भाजप नेत्यांचे चेहरे काय पद्धतीनं पडलेले होते, त्यांना हे कळालंच नाही की झालं कसं आणि केलं कुणी. त्या सगळ्या नाट्यातून 7:30 वाजता दोघा जणांचा शपथविधी झाला आणि हे सगळं नाट्य महाराष्ट्राच्या रंगमंचावर घडून आलं. किशोरजी. अभिजित सर, मला एक सांगा की आता एवढं करून जर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीच जर करायचं होतं, तर मग हा निर्णय त्यावेळेला जर घेतला असता, तर आज राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरकार असतं. त्यावेळेला एक प्रश्न, हा प्रतिष्ठेचा प्रश्न करण्यात आला की मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसांनाच जायला हवं. जर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे जात नसेल, तर भाजपला सरकार स्थापन करण्यातही रस नाही. आणि मग त्याच्यातनं त्या राजकारणाला एक वेगळी कळाटणी मिळाली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊन सरकार केलं. आता जर त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी तशाच पद्धतीने जर एक पाऊल मागे घेतलं असतं आणि उद्धव ठाकरेजींना जर मुख्यमंत्रीपदी जर बसवलं असतं आणि ते स्वतः जर उपमुख्यमंत्रीपदी जर बसले असते, तर 2.5 वर्ष भाजपला सत्तेपासून दूर राहण्याची गरजच नव्हती. मग आताच अशी नेमकी परिस्थिती का आली की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आपण सरकारात असणार नाही असं सांगूनही शेवटच्या क्षणी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडण्यात आलं. जी एक चर्चा होती की देवेंद्र फडणवीसांच्या बाबत दिल्लीतल्या भाजपमधील काही नेत्यांना काही आक्षेप आहेत किंवा त्यांच्याबाबत काही रिझर्वेशन आहे, ही गोष्ट या एकूण घटनाक्रमातनं स्पष्ट होते का की काहीतरी दिल्लीतले काही नेते हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाबद्दल साशंक आहेत किंवा नेतृत्वाबद्दल त्यांच्या काही रिझर्वेशन आहेत? किशोरजी, तुम्ही आता 2 मुद्दे मांडले. त्या दोन्ही मुद्द्याशी मी सहमत आहे. पहिला मुद्दा, 2019ला जर शिवसेनेला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद दिलं असतं, तर आता भाजपचा मुख्यमंत्री बसला असता. 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पण त्यावेळेला एक पेच होता. तो पेच हा होता, अमित शहानी मला शब्द दिला, मातोश्रीच्या प्रांगणामध्ये असा तर्क उद्धव ठाकरेंनी दिला आणि तो तर्क साफ अमित शहानी फेटाळून लावला. मी तसा शब्द दिलाच नव्हता. त्यामुळं त्यावेळेला जर हो म्हटलं असतं, तर अमित शहा खोटं बोलले हे सिद्ध झालं असतं. म्हणून त्यावेळेला ते करण्यात आलं नाही. तुमचा दुसरा जो तर्क होता की दिल्लीच्या वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक प्रतिस्पर्धेची भावना, असूया किंवा राजकीय प्रतिस्पर्धिता आहे, तर निश्चितच आहे. मी याचे तुम्हाला 3 उदाहरणं देईल. पहिलं उदाहरण, 2019ला 24 ऑक्टोबरला निकाल आले. 24 ऑक्टोबर पासून 11 नोव्हेंबर पर्यंत 18 दिवस भाजपनी उद्धव ठाकरेंशी थेट चर्चा करू नये असा दिल्लीचा दबाव होता. जर आले ते आपल्यासोबत तर आपण सरकार बनवू, नाही तर नाही बनवू. हा 18 दिवसाचा वेळ शरद पवारांना मिळाला आणि त्यांनी महाराष्ट्रात बाजी पलटवली आणि सत्तेमध्ये महाविकास आघाडी आली. त्यावेळेला 18 दिवस दिले. या वेळेला महाराष्ट्रात सगळं राजकीय नाट्य 10 दिवस जरी पटलावर घडताना दिसत असलं, तरीही पडद्यामागे हे नाट्य 2 महिन्यापासून घडत होतं. सूत्रांची माहिती अशी आहे की मे महिन्यात एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते. दिल्लीत त्यांच्या गुप्त गाठीभेटी झालेल्या होत्या. सगळ्या चर्चा झालेल्या होत्या.
त्या चर्चेचं सार काढल्यानंतर त्यांनी मन बनवलं की आपल्याला बंड करायचंय. तर दिल्लीतले बळ मिळाल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा चालू केली. मग ती चर्चा अंतिम टप्प्यात आली. पहिला धक्का राज्यसभा निवडणुकीत दिला. दुसरा धक्का विधान परिषद निवडणुकीला दिला आणि संध्याकाळी तिसरा धक्का सरकार पाडून एकनाथ शिंदेंनी दिला. या सगळ्यामध्ये दिल्लीतल्या नेत्याची फूस किंवा सल्ला किंवा मदत असल्याशिवाय हे शक्य झालेलं नाही. मग कशामुळे मदत करतील? तर मला जेव्हा दिल्लीच्या वर्तुळात मी भेटीगाठी करतो, तेव्हा लक्षात येतं की दिल्लीत असं म्हणतात की नरेंद्र मोदी साहेबांनंतर क्रमांक 2चा नेता कोण? हम्म. सगळ्या भारताला माहिती आहे अमित शहा आहे. निर्विवाद अमित शहा आहेत. पण अमित शहा कोणाकोणाला प्रतिस्पर्धी मानतात आपला? तर देशात 3-4 नेते आहेत. त्यात एक नेता म्हणजे शिवराज सिंग चौहान. ते 14 महिने 14 दिवस विजनवासात बसले, मग त्यांना मुख्यमंत्रीपद भेटलं. दुसरा नेता देवेंद्र फडणवीस, त्यांची सत्ता गेली 2.5 वर्ष. त्याच्यानंतर ते सत्तेत यायचा प्रयत्न करतात, त्यांना उपमुख्यमंत्रीपद भेटलं. आणि तिसरा नेता तो म्हणजे योगी आदित्यनाथ. योगी आदित्यनाथांनी यावेळेसची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली, स्वतःच्या रणनीतीने लढवली, निवडून आले आणि डंके की चोटवर मुख्यमंत्री झाले. त्यामुळं ही जी प्रतिस्पर्धीता राजकारणात असते ती आहे. त्यातून हे घडलं असेल का? तर निश्चित घडलं असेल. पण हे प्रमाण सांगण्यासाठी कुठलेही पुरावे, तथ्य किंवा एखाद्या नेत्याचं वक्तव्य असं काहीही नाही. राजकारणातले डाव, प्रतिडाव, त्याच्यानंतर बुद्धिबळामध्ये खेळल्या जाणाऱ्या सगळ्या चाली या खेळल्या गेलेल्या आहेत. डाव रंगात आलेला होता आणि दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांचं भरलेलं ताट उधळून लावण्यात आलेलं आहे. पहिल्या वेळेला पवारांनी लावलं, या वेळेला दिल्लीतल्या अज्ञात शक्तींनी लावलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं समजावून दिलात. दुसरी गोष्ट सर मला एक सांगा, की अखेर उद्धव ठाकरेंना खुर्चीवरून त्यांनी खाली उतरवलंच आणि एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली. आता झालंय असं, की भाजपने एक वेगळी स्ट्रॅटेजी या वेळेला खेळलेली आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरेजींनी काल जेव्हा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधून जे भाषण केलं आणि त्याच्यात त्यांनी जो इमोशनल एक आव्हान केलं लोकांना, की मी त्यांना सांगितलेलं, मी त्यांना बोलावलं होतं, चर्चा करूया, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं आहे तर चला, मी राजी आहे खुर्ची सोडायला, तुम्ही मुख्यमंत्री बना. एवढ्यापर्यंत ते सगळं प्रकरण गेलं होतं. आता झालंय असं, की भाजपनं याच्यात 2 डाव साधलेत. एक म्हणजे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलंय ते झालंच. दुसरी गोष्ट त्यांनी उद्धव ठाकरेजींनाही चेकमेट दिलाय. कारण एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्री बनवून त्यांनी शिवसेनेची जी आक्रमकता आहे, ती आक्रमकता कुठेतरी डिफ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे जे शिवसैनिक आक्रमक होते या बंडखोरांच्या विरोधात, त्या मतदारसंघातले शिवसैनिक आता आपला नेता हा मंत्री बनला किंवा मुख्यमंत्री बनला किंवा मंत्री बनणार आहे, या जोशात तो ती आक्रमकता कुठेतरी विसरेल आणि मूळ शिवसैनिक आहेत त्यांच्या आक्रमकतेला तोंड देण्याचं बळ हे त्यांच्या समर्थकात आता निर्माण होणार आहे. आता प्रश्न झाला, की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची शपथ झाली. गेली 2.5 वर्ष भाजपचे आमदार हे सत्तेत येण्याच्या प्रतीक्षेत होते आणि अनेकांना अनेक इच्छा असतील, अनेकांना मंत्री बनण्याची इच्छा असतील. आता मंत्रिमंडळ स्थापनेत ही जी सांगड आहे ती कशी काय घेतली जाईल, एक झाला प्रश्न. दुसरा प्रश्न, की या मंत्रिमंडळ रचनेत एकनाथ शिंदे गटातील जे बंडखोर आमदार आहेत त्यांचं समाधान होईल किंवा भाजपाचे जे आमदार आहेत, जे गेले 2.5 वर्ष प्रतीक्षेत आहेत, की आमचं सरकार येणार, आम्ही मंत्री बनणार, त्यांचं ही सांगड व्यवस्थितपणे घातली जाईल का, की पुन्हा एकदा असंतोषाची ठिणगी या मंत्रिमंडळ रचना आणि खाते वाटपात होण्याची शक्यता काय वाटतं तुम्हाला? किशोरजी, असंतोषाची बीज आज 4:30 वाजता पेरायला सुरुवात झाली, ती 7:30 वाजता संपलेली आहे. ती पेरल्या गेलेली आहे. आता संघर्ष हा सत्ता स्थापनेबरोबर सुरू झालाय. जी मंत्रिमंडळात मलाईदार खाते म्हणून ओळखले जातात, गृह खातं, वित्त खातं, महसूल खातं, महाराष्ट्रासारख्या राज्यातलं
नगर विकास खातं, गृहनिर्माण खातं हे जाणार कोणाला? कारण हे सरकार बनवायच्या आधी मंत्रिमंडळातली खाते वाटपावर विस्तृत चर्चा झाली असेल. पण आज 4:30 वाजता जे नाट्य झालं, की मुख्यमंत्री जो माणूस होणार होता तो उपमुख्यमंत्री झाला आणि जो उपमुख्यमंत्री होणार होता तो मुख्यमंत्री झाला. म्हणजे हे जर उदाहरणार्थ इतिहासातल्या एखाद्या दाखल्याने द्यायचं झालं, तर जो सेनापती होता तो कदाचित राजा झाला असता. इथं उलट झालंय, राजा सेनापती झालेला आहे. तर त्यामुळं मला जे चित्र दिसतंय आत्ता सगळं, ही असंतोषाची बीजे पेरल्या गेलेली आहेत. आता तुमच्याशी बोलत असतानाच विधानसभेचं सत्र बोलवलंय. मला तारीख नाही कळाली आहे, पण ती कदाचित 2 दिवसाच्या आतली तारीख असावी आणि ती विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा सभापती, उपसभापती आपले बसवले जातील. बहुमताची चाचणी घेण्यात येईल आणि मंत्रिमंडळाचा विस्तार करतील ते पुढच्या आठवड्यात. तेव्हा हे सगळे गणित मांडण्यात येतील. पण दुसरा मुद्दा, भाजपनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करताना काय विचार केला असेल? तर मला 2 ते 3 मुद्दे दिसतात. पहिला मुद्दा, की देशामध्ये एकमेव हिंदुत्ववादी पक्ष ठेवायचा तो म्हणजे भाजप. त्यांच्यासमोर हिंदुत्ववादी प्रतिस्पर्धिता होती शिवसेनेची. शिवसेनेनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाऊन त्यांचं हिंदुत्वाचं ब्रह्मचर्य गमावलेलं आहे. दुसरा मुद्दा होता तो म्हणजे की बीएमसी मधली सत्ता ही शिवसेनेचं टॉनिक होतं. त्यांना राज्यातली सत्ता आहे की नाही यानं फरक पडत नाही. पण त्यांना बीएमसी पाहिजे होती. ती बीएमसी जर मिळवायची तर शिंदेच्या हातून बीएमसी मिळवायची आपल्याकडे. त्याच्यानंतर तिसरं, मागच्या 4-5 वर्षात मराठा आरक्षणाचा मुद्दा फार रेटला जायचा. तर मराठा मुख्यमंत्री देऊन टाकला. भाजप हा मराठ्यांना सुद्धा न्याय देतो असं होऊन जातं. आणि शेवटचं, उद्धव ठाकरेंची तब्येत ही फार बरी नाहीये. चढ-उतार खूप आहेत. तर सगळा शिवसेनेचा पक्षच एकनाथ शिंदे गटाकडे कसा येईल ते बघायचं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणी प्रतिस्पर्धी राहणार नाही. आणि शेवटचं 2024ला महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी सध्या 42 आहेत. 48 पैकी किमान 46 जागा जिंकायच्या. हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन दिल्लीनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असावं. अभिजित सर, आणखी एक प्रश्न, म्हणजे सगळ्यांनाच त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. म्हणजे एकनाथ शिंदे गट हा शिवसेनेपासून फारकत या गटाने घेतलेली आहे 2/3 या पद्धतीप्रमाणे. परंतु या गटाचं आता अस्तित्व एक वेगळा गट म्हणून राहणार आहे, की हा गट भाजपामध्ये सामील होणार आहे? नेमकी त्याची प्रक्रिया कशी काय होणार आहे? म्हणजे एकतर त्यांनी भाजपात प्रवेश करायला हवा, किंवा एक वेगळा गट, म्हणजे त्या वेगळ्या गटाचं अजून नामकरणही झालेलं नाही. त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं असं काहीतरी त्यांनी प्रस्ताव मांडले होते. परंतु हा गट आता विधानसभेत काय म्हणून वावरणार आहे? या गटाचं एक वेगळं अस्तित्व काय राहणार आहे? किशोरजी, आता हा गट जो एकनाथ शिंदेंनी निर्माण केलाय तो वेगळा गट राहणार नाही. ते म्हणतायत आम्ही मूळ शिवसेना आम्हीच आहोत. आता सभागृहात जेव्हा शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगवले आहेत, गोगवलेंनी जेव्हा व्हीप काढतील तो शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे गटाचे 16 आमदार आहेत त्यांनाही लागू होईल. कारण आता सभागृह नेते, गटनेते हे एकनाथ शिंदे झालेले आहेत, मुख्यमंत्री झालेले आहेत. या माध्यमातून सगळा पक्षच मूळ शिवसेना म्हणून ते राहील असं बघितलं जाईल. आणि हे एकदा सभागृहात बहुमताची चाचणी झाली की त्यानंतर न्यायालयीन लढाई चालू होईल. ती न्यायालयीन लढाई 3 ठिकाणी चालेल. एक विधानसभेत, दुसरी सर्वोच्च न्यायालयात जी याचिका प्रलंबित आहे, आणि तिसरी निवडणूक आयोगाकडे. त्यामुळे आता कहाणी जी आहे ती दीर्घकाळ चालणारी आहे. सर, या सगळ्या एकूणच राजकीय घडामोडीत ज्या ठाकरे कुटुंबियाकडे आपण, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र बघत होता शिवसेनेचे अध्वर्यू म्हणून, त्या ठाकरे कुटुंबियांनाच या राजकीय डावपेचानं, भाजपनं, म्हणजे कुठेतरी आपण म्हणत की या ठाकरे कुटुंबांनाच मोठा धक्का दिलेला आहे. या ठाकरे कुटुंबियाकडून हा शिवसेना ब्रँड हा त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि शिवसेना ब्रँड बरोबर शिवसेनेचं जे एक हिंदुत्व होतं, एक वेगळं हिंदुत्व,
तेही हिंदुत्व त्यांनी आपल्याकडे हिरावून घेतलंय. ठाकरे कुटुंबीय ही एक म्हणजे सुपर पॉवर किंवा एक शक्तीचं एक वेगळं व्यासपीठ होतं ते मराठी माणसाचं. हे व्यासपीठच आज भाजपानं हिरावून घेतलं. या सगळ्या राजकीय घडामोडीतनं शिवसैनिक जे आहेत, म्हणजे ठाकरे समर्थक शिवसैनिक, ते या परिस्थितीला आता कशा पद्धतीनं तोंड देणार आहेत, या नेमक्या राजकीय घडामोडीतून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का? दुसरा प्रश्न. आणि तुम्ही स्वतः व्यवसायानं वकील आहात, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा न्यायालयीन प्रक्रियेत नेमका काय निर्णय होऊ शकतो? म्हणजे हा विषय जो आहे तो ठाकरे कुटुंबियाच्या हातातून शिवसेना जाईल की शिवसेना ही ठाकरे कुटुंबियाकडेच राहील? काय होऊ शकतं? किशोरजी, तुम्ही जे 3 प्रश्न विचारलेत, त्याचं उत्तर हे सत्ता नावाची जी गोष्ट आहे त्याच्यात दडलेलं आहे. ते एकनाथ शिंदेंनी आता मिळवलंय. ज्याच्यासोबत सत्ता असते त्याच्यासोबत लोहचुंबकासारखे कार्यकर्ते आकर्षित होतात. सेना हा पक्ष शिवसैनिकांचा आहे. त्यांचं शिवसैनिक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख असं सगळं ताकदीचं नेटवर्क आहे. परंतु ठाकरे परिवारामध्ये बाळासाहेबांसारखा किंवा राज ठाकरेंसारखा करिश्मा राहिलेलं व्यक्तिमत्व नाही. उद्धवजींची तब्येत ही उतार चढावांनी भरलेली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदच एका शिवसैनिकाला मिळालेलं आहे. तर निश्चितच जो तळागाळातला शिवसैनिक आहे तो शिंदे साहेबांकडे आकर्षित होईल. शिंदे साहेबांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, की त्यांच्या हातामधली लक्ष्मी सदैव सैनिकांसाठी मोकळीच आहे. कुणीही गेलं तर रित्या हाताने कधी परत गेलेला नाहीये. त्यांनी अनेकांना मदत केली आहे. मग ते आमदार असो, सैनिक असो, शाखा प्रमुख असो, विभाग प्रमुख असो, सगळ्यांनाच मदत केलेली आहे. आणि जेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेतले 40 आमदार जातात आणि त्याची भनक पक्षप्रमुखाला लागत नाही, याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी काय संघटनेवर पकड मिळवलेली आहे. आता शिंदे साहेब गेल्यानंतर सर्वात पहिले ठाण्यातली शिवसेना बऱ्यापैकी नामशेष व्हायला सुरुवात होऊन जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, सेनेला तिथे कार्यकर्ते, नेते मिळणं दुरापास्त होईल. राहिला प्रश्न मुंबईतला, तर मुंबईतले बरेचसे आमदार गेलेले नाहीयेत. ते अजून वाट पाहत आहेत, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. आपण उद्या निर्णय घेऊ. आता मुख्यमंत्री पद मिळाले आणि बहुमत सिद्ध झालं, की ते सुद्धा जायला लागतील. आणि त्यांची एक इच्छा होती शिवसैनिकांची आणि नेत्यांची, की आपण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊ नये. ती शिंदे साहेबांच्या रूपानं पूर्ण होतीये. आपण भाजप सोबत जातोय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा जो पताका घेऊन आपण मिरवतोय, ते हिंदुत्वही आपण कायम ठेवतोय. त्यामुळं कॅडर हा शिवसेना जी शिंदे साहेबांची तिकडे जाईल असं मला वाटतं. दुसरा मुद्दा, एकनाथ शिंदेंनी जी शिवसेना बांधण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासमोर आदित्यजी आणि उद्धवजी किती लढतील याच्याबद्दल मला शंका आहे. कारण याआधी जे बंड झाले त्या तिन्ही बंडाच्या वेळेला छगन भुजबळ, राणे आणि राजच्या वेळेला शिवसेना ही विरोधी पक्षात होती. बाळासाहेब जिवंत होते. बाळासाहेब गेल्यानंतरचं हे सर्वात मोठं बंड आहे आणि ते प्रचंड मोठं आहे. संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले, त्यावेळेला त्यांच्यासोबत काही सरदार गेले होते. पण यावेळेला अख्खा पक्षातला सर्वात ताकदवर नेत्यांचा समूहच गेलेला आहे. त्यामुळं आदित्य आणि उद्धव ठाकरे याला कसं प्रतिसाद देतात आणि जर संजय राऊत असेच बोलत राहिले, तर शिंदे गटाकडे प्रवाह वाढतही जाईल असं मला वाटतं. कारण ज्या वेळेला संजय राऊत बोलतात, त्यावेळेला एक आमदार कमी होतो, असं भाजप नेते उपहासानं म्हणतात. आणि अभिजित तिसरा सर मुद्दा, माझं न्यायालयीन बोला. लढाई. हा. मी तेवढं सांगतो आणि आपण हो. न्यायालयीन लढाई दीर्घकाळ चालेल. पण एकनाथ शिंदेंनी सभागृहात बहुमत सिद्ध केलं आणि ते निवडणूक आयोगाकडे जाऊन म्हणाले, की आमची शिवसेना खरी. तिथं उद्धव ठाकरेंनी प्रतिदावा केला. तर सर्वात पहिले काय होईल माहितीये? शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्या जाईल. याआधी अनेकदा झालेलं आहे. याआधी जनता दलाचं चिन्ह गोठवल्या गेलेलं आहे. जेव्हा इंदिरा गांधी आणि सिंडिकेट काँग्रेसचा वाद झाला, त्यावेळेस काँग्रेसचं गाय वासरू हे चिन्ह होतं ते गोठवल्या गेलंय. चिराग पासवान आणि त्यांचे काका रामविलास पासवानचे भाऊ रामचंद्र पासवान यांच्यात वाद झाला, त्यांचं चिन्ह गोठवल्या गेलंय. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह गोठवल्या जाईल. न्यायालयीन लढाई चालत राहील.
अभिजित सर, आणखी एक प्रश्न, महत्वाचा प्रश्न, एक पत्रकार म्हणून मला जिज्ञासा, की तुम्ही जसं सांगितलं की माजी मुख्यमंत्री जे आहेत उद्धव ठाकरे, त्यांची एकूणच प्रकृती आणि त्यांच्या आरोग्याचा विषय, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या आणि पुन्हा आता कोरोनाची प्रकरणंही वाढत आहेत, वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, मग पुढच्या मुंबई महापालिकेची निवडणुका आहेत, या सगळ्या गोष्टींना तोंड देण्याची ताकद, शारीरिक ताकद ही उद्धव ठाकरे यांच्याकडे दिसत नव्हती, कारण त्यांच्या आरोग्याचे वेगवेगळे प्रश्न होते. मग हे सगळं जे नाट्य आता घडलं, जे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, ते उपमुख्यमंत्रीच राहिले. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आलं, त्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. तर या सगळ्या राजकीय घडामोडीत कुठेतरी एक संशयाची पाल चुकचुकते, की ही सगळी स्ट्रॅटेजी उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंच घडवली जाते आहे का? आणि जर तसं असेल, तर मग उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने काल आपलं पद सोडलं. त्यांचा एक गट एकनाथ शिंदे गटाला मुख्यमंत्री पदही मिळालं आणि तुम्ही जसं म्हणता, की आता जो एक पेच प्रसंग निर्माण होणार आहे शिवसेनेच्या अस्तित्वाबद्दल, त्या पेच प्रसंगाला तोंड देण्याची ताकद ही असणार आहे का उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेकडे? त्यामुळे हा सगळं हे व्यवस्थित पद्धतीने नाटक रचण्यात आलेले आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आलेले आहे. शिवसेना सत्तेतच आहे. त्यामुळे कालांतराने ठाकरे कुटुंबीय आपली भूमिका थोडी पडती घेतील आणि एकनाथ शिंदे हाच शिवसेनेचा गट असं म्हणून चला, जे राहिलेले आहेत आमदार त्यांनाही सांगतील की चला आपण सगळे एकत्र राहूया आणि आता शिवसेना पुढे नेऊया. असं होण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? किशोरजी, तुम्ही जी शक्यता वर्तवली ती महाराष्ट्रातल्या बहुतांशी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आणि पत्रकारांना वाटत होती. कारण 20 जून ते 23 जून पर्यंत काहीही घडत नव्हतं. तर उद्धव ठाकरे शांत, एकनाथ शिंदे शांत आणि बंड चालू असं होतं. परंतु त्यानंतर जशा घटना घडत गेल्या, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे त्वेषाने तुटून पडले, टीका-टिप्पणी चालू झाल्या, शाब्दिक वार चालू झाले. त्यानंतर तो स्नेह, प्रेम आणि ठरवून केलेली गोष्ट राहिलेली नाहीये. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, की आपलाच पक्ष आपल्याच सेनापतीला फोडायला लावायचा, त्याला मुख्यमंत्री करायला लावायचं आणि आपण सत्तेच्या बाहेर जायचं. असं करण्याइतकं साहस, चातुर्य आणि डावपेच उद्धवजींकडे असतील असं मला वाटत नाही. उद्धवजी हे हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांना ठाकरे परिवाराचा वारसा मिळालेला आहे. ते एक मवाळ व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कधीच आक्रमक भूमिका घेतल्या नाहीत, टोकाच्या भूमिका घेतलेल्या नाहीत. पण असं मला प्रथमदर्शनी वाटत नाही. आणि त्या नाट्यामध्ये सर्वात महत्वाचा जो क्लायमॅक्स आला, तो आज 4.5 तासापूर्वी आलेला आहे, की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद भाजप देणार आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार. हे तर उद्धव ठाकरे ठरवूच शकत नाहीत. त्यामुळे हे जे काही घडून आलं, ते परिस्थिती दिल्लीतले छुपी मदत आणि एकनाथ शिंदेचं भाग्य. आपण असं म्हणतो, ज्या वेळेला एखाद्या माणसाला ते मिळेल की नाही मिळेल हे माहीत नसतं, पण त्याच्या भाग्यात आहेच आहे आणि मिळतं. ते काय असतं भाग्य? हे एकनाथ शिंदेच्या रूपानं दिसेल. माझ्या पत्रकारितेच्या पूर्ण कारकिर्दीत असं भाग्य 2 लोकांना मिळालंय. एक विलासराव देशमुखांना. 1995 ला ते 38,000 पडले आणि 99 ला पडलेला माजी आमदार 99 ला निवडून येतो आणि मुख्यमंत्रीच झाला. आणि तसं एक माणूस बंड करतो. बंड करून उपमुख्यमंत्री पद मिळेल किंवा आपल्या गटाच्या लोकांना चांगले मंत्रिपद मिळतील, हिंदुत्वाचा मुद्दा राखला जाईल असं वाटत होतं. तो मुख्यमंत्रीच झाला. असं दुर्मिळ उदाहरण इतिहासातलं आज आपल्याला पाहायला भेटलं. त्यामुळे मला असं वाटतं, की या बंडामध्ये फारसं काही उद्धवजींनी घडवून आणलंय असं मला यत्किंचितही आज तरी वाटत नाही. परंतु राजकारणात काहीही घडू शकतं, कसंही घडू शकतं, अशी पॉइंट 1% जर शक्यता धरली आणि जर उद्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्रच झाले, तर मात्र राजकीय पंडित, पत्रकार आणि भल्या-भल्यांना त्यांचं गाठोडं गुंडाळून काशीला जावं लागेल, असंच मला चित्र दिसतं. नक्की सर. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला या महाराष्ट्रातल्या राजकीय
घडामोडीचं विश्लेषण करून दिलं. आमच्या गोव्याच्या प्रेक्षकांना मला वाटतं तुमचं हे विश्लेषण ऐकल्यानंतर नेमकी परिस्थिती कळणार की कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चालतं. आणि तुम्ही जसं म्हटलंय की सध्याच्या परिस्थितीत ज्या काय राजकीय घडामोडी घडतात, तुम्ही गोव्याच्या राजकीय घडामोडी तुम्ही अगदी जवळून बघितल्यात. ते जर बघितलं तर खरोखरच राजकीय विश्लेषक, पत्रकार यांच्यावरती आपला गाशा गुंडाळण्याची परिस्थिती भविष्यात येऊ शकते, असा धोका निर्माण झालेला आहे. कारण विचित्र परिस्थिती झाली. कसं काय राजकारण घडतं, एका रात्रीत राजकारण बदलतं, हे आपण आज वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो आहोत. सर, तुम्ही वेळात वेळ काढलात. आज मला माहित आहे की तुमचा आज खूप व्यस्त असा दिवस राहिलाय. एकूणच घडामोडी आणि तुम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या चॅनलांनाही मुलाखती दिलेल्या आहेत. परंतु आमच्या विनंतीवरून तुम्ही आम्हालाही तुमचा वेळ दिलात आणि आम्हाला व्यवस्थित पद्धतीनं हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण समजावून सांगितलं. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद. धन्यवाद.